शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी महेश कदम, संचालक केशर नंदन ॲग्रो. आमचा यूट्यूब चॅनल आहे केशर नंदन ॲग्रो नावाने. आपल्यासोबत आज आहेत स्वप्नील शिंदे, कृषी भरारी हायटेक नर्सरीचे ते संचालक आहेत आणि राजगड ॲग्रो या त्यांच्या शॉपचे ते मालक आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कलिंगडाची एक नवीन व्हरायटी आलेली आहे मार्केटमध्ये, जॉन्सन नावाची. तर ह्या जॉन्सन कलिंगडाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, या व्हरायटीची मार्केटमध्ये खूप डिमांड होत आहे. शेतकरी फोन करून विचारत आहेत की बाबा बियाण्याबद्दल किंवा नर्सरीबद्दल. तर हे आमचे मित्रच आहेत, तर शेतकऱ्यांचे डिमांड आम्ही यांच्यापर्यंत पोहोचत असतो. तर ह्यांचे पण काही व्हरायटीबद्दल अनुभव असतील किंवा त्यांच्याकडून काही आपण जाणून घेणार आहोत की ही व्हरायटी का लावली पाहिजे किंवा त्या व्हरायटीचं काय असं महत्व आहे. स्वप्नील शेठ नमस्कार. नमस्कार सर. कोरोनाचा काळ झाल्यानंतर 2022 मध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस जून जुलैला कलिंगड लागले त्यावेळेस एक ट्रायल म्हणून आपल्याकडे पहिल्यांदा कलिंगड आलं होतं, प्रज्ञाशरचे जॉन्सन. R&D बेस कंपनी 8-10 एकर होती त्याची R&D जिल्ह्यामध्ये. तर आपण अशाच कंपन्यांवर कामं करतो की बाबा त्या कंपनीची R&D असेल, कोणीतरी पालकत्व करणार असं. R&D म्हणजे त्याचं पालकत्व किंवा व्यवस्थित ती होती का नाही तयार. तर 22ला ट्रायल आली होती, 23ला ती व्हरायटी मार्केटमध्ये आली गेल्या वर्षी. तर भरपूर आपण प्रतिसाद लोकांकडून भेटला. लोक म्हणले हीच डिमांडिंग व्हरायटी होती, आम्ही रेग्युलर व्हरायटी विकत होतो. आज आपल्याकडे 10 ते 12 कंपन्यांची सीडची काम आहेत. आपण राजगड ॲग्रो टू पूर्ण कर्जत सेकंद काम आणि नवण्या भागामध्ये 5 तालुक्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युटशिप करतो आणि लोकांना सर्व नर्सऱ्यांना कलिंगड वगैरे मिळते. तर विषय असा जाणवला की बाबा जे कलिंगड लोकांमध्ये काय आहे की काही लोक तरुण पूर्व मार्केटमध्ये येते आपल्यासारखी नवीन टिकामध्ये नवीन पोरं येतात आणि ते नवीन व्हरायटी मागतात. डिमांडिंग काहीतरी ते पोरांना अचानक केली त्याचं वेगळं असतं, काहीतरी वेगळं पण हवं असतं म्हणून व्हरायटी येतात. तर गेल्या वर्षीपासून आम्ही चांगल्या प्रकारे व्हरायटी विकतो. डिमांडिंग होती म्हणजे आम्ही पहिल्यांदा कुठे काय बघायला गेलो तर लोकांनी येऊन आम्हाला सांगितलं अशा व्हरायटी. सगळ्यात पहिल्यांदा व्यापाऱ्यांनी सांगितलं. व्यापाऱ्यांनी सांगायचं कारण म्हणजे त्याची पावडर कोटिंग आहे ना, ते खूप एक नंबर आहे. आणि जी फळ कापल्यानंतर जी जाडी असते सालीची ती पूर्ण व्यवस्थित आहे, अप टू डेट आहे. जेवढे आहे तेवढीच, शेंड्याकडे कमी बुडक्याकडे जास्त अशी नाही. तशी नसल्यामुळे काय होते की ती व्हरायटी किंवा तिचे फळे ते इथून ह्या म्हणजे त्या व्हरायटी चालायचं कारण, मुख्य कारण सगळ्यांनी लक्षात ठेवा. हा जो 1 जूनचा लागवडीचा हंगाम असतो ना सर, हा 1 जूनच्या हंगाम लागवडीचा पूर्ण हा दिल्ली कटिंगला जातो. हा महाराष्ट्रात खाल्ला जात नाही. थोड्याफार प्रमाणात आपण पावसाळ्यात होतो, आपल्याकडे पाऊस असतो ऑगस्ट सप्टेंबर नंतर. पूर्ण उत्तरेकडे ज्यावेळेस थोडंसं वातावरण तापलेलं असतं म्हणजे गरमी असते वातावरणात, त्यावेळेस सप्टेंबर ऑक्टोबर हिटला तर दिल्लीमध्ये तुफान कलिंगड खाल्लं जातं. मी म्हणतो अख्ख्या भारतात जर सगळ्यात जास्त कलिंगड खाल्लं कधी उन्हाळ्यापेक्षा जास्त तर ऑक्टोबर हिटमध्ये दिल्लीला खाल्लं जातं. तर हे लांबच्या कटिंगसाठी, लांबच्या कटिंगसाठी चांगली व्हरायटी आहे, ते सांगायचा उद्देश की बाबा त्याच्यामुळे मग ती तिकडून डिमांडिंग झाली. MP मध्ये खूप विकल्या जाते, आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडीशी लायसन्सिंगची प्रोसेस मोठी असते, त्यामुळे 1-2 वर्ष आपल्या व्हरायटी पोहोचलेला वेळ गेला. तर आणि पावसाळी लागवड करायचं म्हणजे काय, बऱ्याच व्हरायटी होऊन गेल्या मार्केटमध्ये. पण ही जी व्हरायटी ही जर नर आणि मादी कळीची तिची पोलन देण्याची कॅपॅसिटी नराची आणि मादीची पोलन करण्याची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे सेटिंगला जास्त प्रॉब्लेम. थोडीफार प्रमाणात माशी असते ते चालते, पण मधमाशी ही लागतेच किंवा वाऱ्यामार्फत पण थोड्याफार प्रमाणे सेटिंग होतं. एका झाडाला किती सेटिंग द्यायचं तसं काय माहिती का, 4-4 पर्यंत सेटिंग होतं, पण ते फुल सेट 1 ते 2 फळं सेट होतात, बाकीचे फळं ड्रॉप होतात, नॅचरली फुल ड्रॉप होतो. तर शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं की बाबा सेटिंग झाली, बरोबर आहे. काही व्हरायटी आहेत ना सर, त्यांना 2च सेटिंग होतात, लागतात. जन्मतात 2 सेटिंग असतात, एखादी सेटिंग होती, ह्याला 4-5 सेटिंग लागू शकतात आणि प्रॉपर सेट 1-2 होतात, कधी कधी 3 सुद्धा होतात, पण ती 1.5-2 किलोची फळं पडतात. काय होतं कधी कधी, आता हा झाला टेक्निकल विषय की ह्याला 2 ते 3 सेटिंग लागतात, पण लागताना 4-5 सेटिंग लागतात आणि त्यातले 2 ड्रॉप होतात. 1-2 ड्रॉप होतात. शेतकरी काय करतो, दुकानदाराकडे जातो, यायला कळी ड्रॉप होतो. ती पूर्ण वेळी बघितलं पाहिजे, ते महत्वाचा मुद्दा आहे की बाबा. तर आपण काय करतो, शेतकऱ्याला सेटिंगसाठी काही गोष्टी असतील तर आपण सेटिंगसाठी स्प्रे देतो किंवा ड्रिपद्वारे. सेटिंगसाठी स्प्रे वगैरे काय नसते बरं, म्हणजे हे असते भाकाड कल्पना आहे. सेटिंगसाठी स्प्रे वगैरे काय, नॅचरली क्लायमेटिक मी जर सांगितलं की मागच्या व्हिडिओमध्ये की तुमचं वातावरण व्यवस्थित पाहिजे, वातावरणामध्ये उन्हाचं प्रमाण पाहिजे, त्यावेळेस माशी येणार असते. तुमचं बोरॉन कॅपॅसिटी तुमच्या रानात असते, एकरी 1-2 स्प्रेडमध्ये 250-250 ग्रॅम बोरॉन गेलं तरी चालतं, स्प्रेला गेलं तरी चालतं. कॅल्शियम बोरॉनचं संतुलन असलं, मायक्रोन्यूट्रियनचं संतुलन व्यवस्थित असेल तर त्यातून जे आपण म्हणतो जे पोलन ग्रेन तयार होतो तो व्यवस्थित तयार झाला आणि तो ट्रान्सफर झाला मेल फिमेल फ्लॉवरवरती की व्यवस्थित ती सेटिंग होत असते. झाडाचा नॅचरली गुणधर्म आहे तो सेटिंग होणं नाही होणं, त्यात कुठलंही औषध काही काम करत नाही. मायक्रोन्यूट्रियन खत काम करेल, औषध काम करत नाही.
आता दुसरी गोष्ट अशी याची की ह्याला लागवडीसाठी जमिनीची वगैरे काय वेगळी त्याची तयारी जमीन करायला जर लागेल? पावसाळी लागवडीसाठी जर किंवा ह्याचं करायचं spacing म्हणलं, वगैरे किती ह्या ठेवायचं? ज्या खरीप हंगामात जर करायचं म्हणलं जून जुलैला, हं. तर पूर्ण निचरा होणारी जमीन पाहिजे. म्हणजे आपण साध्या भाषेत सांगायचं म्हणलं, आपण पाऊस झाला आणि सरळ आपण चप्पल घालून रानातून चालू शकतो असं शेतकऱ्यामध्ये. डायरेक्ट तो चपला घालून जाऊ शकतोय. तू कर हे आहे जमीन काय तुला करायची. तुरीमध्ये कलिंगड वगैरे ह्यातही चालते. जॉन्सन व्हरायटी तुरीमध्ये भरपूर चालते. साईज अगदी 7-7, 8-8 किलो पर्यंत चांगली रेताड जमीन किंवा आपण ते महाजनगावला कोणाच्या ह्याच्यात बघितलं होतं ते? माझेगावला आपण ते शेंडकर वगैरे त्यांनी पण लावले तूर आणि कलिंगड तूर आणि कलिंगड होते हा. ते शेंडकर ती पहिल्यापासून करतात की माझेगाव पट्ट्यात बिल्ट झाला. माझेगाव मिरजगाव बिल्ट कर्जत तालुक्यामध्ये तिकडे ते ट्रेंडिंग चालू आयल्यानगर जिल्ह्यामध्ये तो सगळं बऱ्यापैकी 6 वर्षापासून ते त्या ह्याच्यामध्ये ते लोक आहेत सगळे कलिंगड पिकाचे आणि त्या तूर आणि कलिंगडाचे. तर आपण जमिनीबद्दल बोलत होतो. तर जमिनीची निवड किंवा झाडांमधलं स्पेसिंग आणि बेडची साईज असेल किंवा बेडमधलं अंतर असेल, तर ह्याच्याबद्दल काय सांगू? आता बघा ना, बेड टू बेड म्हणजे रो टू रो म्हणजे 2 वडीतलं जे अंतर आहे ते 7.5-7 फुटाचं पाहिजे. ओके. आणि जर लईच भारी जमीन असेल तर म्हणजे चांगली जमीन असेल कसं तर 7.5 फूट. हलकी जमीन असेल तर जिथे वाढ कमी होती तिथे 7 फूट सुद्धा चालतं. 6.5 ते 7 फूट सुद्धा चालू शकतं. आणि जे तुरीचं अंतर आहे, तुरी जर तुम्ही लावणार असेल अंतर पिकामध्ये तर तिचं अंतर 2.5 फुटावर ठेवायचे. आणि कलिंगड एक साईडनी पूर्ण 6 फुटावर लावायचं. 5-5.5 तुरी एकाच बाजूने लावायची आणि कलिंगड एकाच एक बाजूने साईडने लावायची. लावायचं. 2 तुरीच्या झाडांमधलं अंतर 2.5 फूट. 2.5 फूट ठेवायचं. आणि 2 कलिंगडाचं 1.25 फूट. 1.25 फूट. ओके. अशी कलिंगडाची किती झाडं बसतात इकडे? 5,500 स्तूप असतात. 5,000 ओके ओके. 5,000च्या पुढे नसतात. तर कलिंगड आणि तूर ह्यांचं काय कॉम्पिट होतं का खतांसाठी, औषधांसाठी? काही विषय असं कॉम्पिटिशन होतं नाही असं नाही, पण त्यामुळेच बिया लावायची. ओके. तुम्ही पण बिया लावायची? रोप जर लावायचे असतील तुम्हाला तर रोप लावताना मग तूर अगोदर लावलेली पाहिजे. तुमच्याकडे लोक येतात ते म्हणजे तुरीमध्ये कलिंगड लावणार ते जास्त बिया मागतात की काय मानसिकतेवर डिपेंड करतं. ज्याच्याकडं बाबा पैशाचं नियोजन आहे सगळं काय आणि लोकांना माहिती आहे ज्याला रोप लावण्याचं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, रोप लावण्याचे फायदे काय आहेत की रोप लावल्यानंतर तुटाळा हे 100% होत नाही. अजिबात कुठेच तुटाळा होणार नाही. त्याच्यानंतर एट अ टाइम सेटिंग होणार. पावसाळ्याच्या टायमाला लोक सेटिंगची खूप मर्यादा असतात. तुम्ही काय नर्सरीमध्ये कशा वेगळ्या काय प्रॅक्टिसेस करता का? रोप कमी म्हणजे जाणार असते? डायरेक्ट हार्डनिंगला रोप काढतो. 0व्या दिवसापासून शेवटच्या दिवशीपासून रोप आपण हार्डनिंगला ठेवतो जाईपर्यंत रोप. त्यामुळे 100% हार्डनिंग झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही त्या रोपांना की ती रोप व्यवस्थित सेट होतात. आणि अचानक हिट असते या वातावरणामध्ये कधी कधी त्या हिटला ती रोप ससेप्टेबल राहतात म्हणजे जळत नाही, डिक्लाइन होत नाही. आणि सांगायचं काय की विशेष त्या कलिंगड आणि तुरीमध्ये तर कॉम्पिटिशन म्हणतात तुम्ही न्यूट्रिएंटचं, तर ते दोन्ही जर सोबत लागलं ना तर काय न्यूट्रिएंट, कारण हे पिरियड असतो तुरीचा 5 महिन्याचा. 2-3 महिने तुरीचे असे तसे गेले चालतात. थोडा त्रास होतो नाही असं नाही तुरीला, पण त्याच्यातून तुमचं कलिंगडाचं उत्पन्न निघून जातं. कलिंगड तुमच्या तुरीचा आणि ह्याचा खर्च करतं. कलिंगडा प्रॉफिट होते त्याला 1.5 लाख रुपयाला आणि तुरीचा अख्खा नफा राहिला. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की कलिंगडाचं आणि तुरीचं ह्यांचा पिरियड वेगळा वेगळा असल्यामुळं कलिंगडाची खतं वेगळी म्हणजे ती कमी टप्प्यात संपणार आणि तुरीची वेगळ्या लागतं सर. जगात बरोबर आहे ना? प्रत्येक मुख्य 3च अन्न. पण आपण काय करतो, सुरुवातीच्या काळात जास्त नायट्रोजन देतो, नंतर फॉस्फरस, पोटॅश नंतर जास्त देतो. तर मग हे तुरीला जास्त पोटॅश तुरीच्या अवस्थेत त्या अवस्थेत असणार. त्या ज्या अवस्थेत ज्या आपण तरुण आहे त्या तरुणपणातल्या ज्या गोष्टी करतो, आपण म्हातारा झाल्यावर म्हाताऱ्यापणाच्या गोष्टी करणार. किंवा ज्या प्रौढ अवस्थेत आहे तर प्रौढ अवस्थेतल्या गोष्टी करणार. ऍज इट इज पिकाचं असतं नाही असं नाही बरं का. ज्या अवस्थेत पिकाला जी गोष्ट अपटेक करायची ना तेच करणार. जर तुम्ही समजा पोटॅश सोडलं म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की मग आता कलिंगड तर काढायला येणार, मग त्यावेळेस आपण पोटॅश वगैरे देतो, तर मग त्या पोटॅशचा तुरीच्या वाढीवर किंवा काहीच परिणाम तूर अपटेकच करत नाही. पोटॅश अपटेकच जरी अपटेक केलं तर विशेष काय अपटेक आणि प्रयोग केलेला आहे. म्हणजे आता टेक्निकली जास्त पण न्यूट्रिएंटली आपल्याला त्याबद्दल भाष्य करणं चुकीचं आहे. कारण गैरसमज नाही म्हणून आपण बोलू शकतो नाही असं नाही. आपण काय ऍग्रिकल्चर माणसं पण शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहे त्यामुळे काय अडचण थोडाफार इम्पॅक्ट पडतो नाही असं नाही. न्यूट्रिएंटचा इम्पॅक्ट झाडाची कमी जास्त वाढ होईल किंवा काय होईल पण ते उत्पन्नावर त्याचा परिणाम काही होत नाही. आंतरपिकात शेवटी आंतरपिकाचे एका घरात 4 माणसं राहणं 2 माणसं राहणं फरक आहेच. बरोबर आहे. बरोबर. आता तुम्ही जमिनीबद्दल सांगितलंय, हवामानाबद्दल पण आपण बोललो, त्यानंतर ह्यांचं खतांचं पण आपण नियोजन बघितलं. तर हे झालं कॉम्पिटिशन खतांचं.
तर खतं कुठली द्यायला पाहिजे ह्यांना? आता सरळ मनाने काय माहिती का, आपण 19 12 43 कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आणि 0.34 पोटॅशियम नायट्रेट असा आपला ग्रेड आहे. रेग्युलर झाला. हा. पण आता त्याच्यापेक्षा नवीन ग्रेड येत आहेत. कंपन्या भरपूर कंपन्यांचे ग्रेड आहेत. हा, त्यात, आता सगळ्यात जी ट्रेडिंगला लिडिंगला जी कंपनी आहे नागार्जुनाची, झेटॉल नावाने ग्रेड आहेत त्यांच्या 2-3. 11-44 स्टार्टिंगची ग्रेड आहे. ती संपली की 15-15, 30 संपली की 16-32. या ग्रेड दिल्यानंतर तुम्हाला काही द्यायची गरज नाही. लोक त्यांची जमीन असे ह्याला न्यूट्रिएंट आपटेक काय नाही, ऍज इट इज होऊन जातं. झाडाला जे आपटेक करायची गरज आहे, पीएच लो असल्यामुळे ते आपटेक होत असतं. त्यात बऱ्याच गोष्टी चांगल्या असल्यामुळे ते मुळी पण चांगली चालते आणि स्टिकरचं वगैरे प्रमाण असल्यामुळं बघा ते झेटॉलची ग्रेड थोडं फेस येतो बघा विरघळल्यानंतर, तरी आपटेक व्हायला मदत करतो. ओके. हे झालं आता मेन एनपीके बद्दल. तुम्ही मगाशी कॅल्शियम बोरॉन बद्दल पण सांगितलं. त्यानंतर बाकीचे काही ग्रेड असतात, मायक्रोन्यूट्रन असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल. मॅग्नेशियम हे 11-44 बरोबर द्यावं लागतं. मॅग्नेशियम लागतं, कॅल्शियम बोरॉन त्याच्यासोबत द्यायचं का? याचा पिरियड कधीतरी ब्रेक करायचा, ज्या त्या अवस्थेत कॅल्शियम बोरॉन फुल धरण्याच्या अवस्थेत फुलधरणा झाल्यानंतर कॅल्शियम बोरॉन देणे भागे. मॅग्नेशियम हे रेग्युलर 11-44 बरोबर देऊन द्यायचं. ओके. हे झालं खतांचं. त्यानंतरचा विषय येतो आपला किडी आणि रोगांचा. जॉन्सनचं असं काय आहे का की बाबा याला कुठल्या रोगाला म्हणजे बळी पडणार नाही? तसं नाही बरं का, कुठल्या व्हरायटी बद्दल असं किंवा ह्याच्या रोगाचा, कलिंगडाच्या रोगाचा तुरीवर काय परिणाम होतो? तुरीच्या रोगावरचा ऐका ना, तुमच्या तब्येतीत माझ्या तब्येतीत फरक आहे. ऑफसोबस मी जर कमी जेवलो तुम्हाला त्रास होणार आहे. तुम्ही कमी जेवला तरी तुम्ही थोडस स्टेबल राहताल, काम करू शकता. मी जर जास्त वेळ बोलायचं म्हणलं तरी मला काहीतरी पाणीमध्ये प्यावं लागतं. ऍज इट इज तसे ज्या नवीन व्हरायटी आल्या ते तुमच्या सारख्यात म्हणजे थोडक्यात, आणि ज्या जुन्या व्हरायटी आल्या ते माझ्यासारखे आहेत, की जेणेकरून त्यांना सहन होणार नाही किंवा त्या रोगाला बळी पडणार. तसंच तुम्ही जे आहे ते तुम्ही स्ट्रॉंगपणे चालणार आहे आणि तुम्ही नवीन आहे त्याच्यामुळे थोडंसं तुमच्यात उमेद येणार आहे. आणि थोडक्यात सांगायचं काय, हा ऍज इट इज आहे बरं का, नाही ते पण जीवच एक नवीन व्हरायटीमध्ये जीन डेव्हलप केलेले असतात, त्याच्यावर R&D केलेली असते. R&D मध्ये भरपूर गोष्टी ट्रायल केलेल्या असतात, वेगवेगळे क्रॉसिंग करून ब्रीडिंग करून ती व्हरायटी डेव्हलप केलेली असते. त्यामुळे ती आपसुकच नवीन रोगांना किंवा त्यांना ती सहनशील असते, 100% असते. ही व्हरायटी तशीच आहे, व्हायरसला सहनशील आहे, करप्या डावणी भुरीला सहनशील आहे. तसं त्याच्या म्हणजे जीन त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर दुसरा असा प्रश्न होता की तुरी आणि कलिंगड ह्यांच्यावर पडणारे रोग आणि किडी ह्यांचा एकमेकांच्या वाढीवर काय परिणाम होतो? खूप जंगली पीक आहे. त्याला जेवढं तुम्ही द्याल तेवढं ते वाढतं. ते रोगाला सहसा बळी पडत नाही. त्याला पाणी नाही दिलं तरी येतं ते. ओके. 4-4, 5-5 क्विंटल पहिल्या काळात तुरी व्हायच्या, त्याला कोणी पाणी देत नव्हतं, नुसते पेरून टाकायचे किंवा लावून. आता पद्धत आली तुरी पेरायच्या, त्याच्यानंतर पद्धत आली तुरी टाकायच्या म्हणजे डोब मिक्स, नंतर टोकायची पद्धत आली, त्याच्यानंतर सरेवर लावायची पद्धत आली. आज नंतर लोक ड्रीपवर लावायला लागले. आज लोक मल्चिंग वरती ड्रीप मल्चिंग मोठे मोठे बेड काढून पेसरला डोस भरून फार त्या तुरी मोठ्या झाल्यानंतर सर शेवटच्या 2 फवारण्या आळीच्या त्याला ड्रोननी फवारणी. तर तुम्हीच मागच्या वर्षी केलेलं बऱ्याच ठिकाणी आमच्या भागात की ड्रोननी फवारणी. आपला पण ड्रोन येते. हा, त्याच्यामध्ये आपल्याला पण फायदा होईल. या वर्षीच्या तुरीला आमचे महेश शेटे त्यांचा पण केशरनंदन ऍग्रोचा ड्रोन येतोय, त्यामुळं तुरीवर किती जरी प्रमाणात आळी पडली तरी ते आपण मारून टाकू.